मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना आणण्याच्या तयारीमध्ये होते। विशेष करून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आणणार असल्याचे संकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील अल्प ते अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी वर्षाला किमान 12,000 रुपये इतके अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते। पण आता सादर करण्यात आलेल्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी कोणतीही तरतूद केलेली नाही। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा भार फुसकाच निघाला हे म्हणणे योग्य वाटते की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। नमस्कार।